थँक्यू. मी डॉक्टर अजय विंगे, पशुधन विकास अधिकारी म्हणून पशुवैद्यकीय दवाखाना निंबोरा, तालुका अकोला, जिल्हा अकोला येथे कार्यरत आहे. या बिझनेसमध्ये मी याच्यासाठी आलो की माणूस काय असतो की कुठली तरी अपॉर्च्युनिटी च्या शोधात असतो. प्रत्येकाला आपल्या लाईफचा हिरो बनायचं असतं. आणि ज्यावेळेस सरिता मॅडम विराट सर यांनी ही अपॉर्च्युनिटी आमच्या घरी आणली, त्यावेळेस मला असं वाटलं की आपण आयुष्याचा हिरो बनू शकतो. आणि त्यामुळे मग मी या बिझनेसमध्ये पडलो नाही, मी या बिझनेसमध्ये उडी घेतली. कॉलेजमध्ये मध्ये सुद्धा मला नाव दिलं होतं माझ्या मित्रांनी वगैरे, मास्तर मला नाव दिलं होतं की मी प्रत्येकाला मी ॲडवायझर होतो त्यावेळेस सुद्धा कॉलेजमध्ये. तर जे नवनवीन जे प्रेमी युगल प्रेमात पडायचे, तर त्यावेळेस मी मला ते सल्ला विचारले, बघ काय करू. त्यावेळेस त्यांना सल्ला द्यायचो, तू प्रेमात पडू नको, तू प्रेमात उडी घे. 22 वर्ष 6 महिन्यामध्येच माझी डिग्री झाली BVC&AH. आणि मी खूप खुश होतो की खूप लवकर आपली डिग्री झाली बा. आणि आता सगळं बाकीचं लवकर होणार. आता तुम्ही समजून घ्या बाकीचं काय. परंतु काय झालं की आमच्या फील्डमध्ये म्हणजे जॉब्स खूप कमी आहे, म्हणजे लवकर जॉब लागला नाही. आणि मग 28व्या वर्षी वडिलांनी माझ्याकडे प्रपोजल आणलं, असं मुलगी आहे आणि तुला लग्न करायचं आहे. कसं आहे, मी लहानपणी तेव्हा मग वडिलांना काय म्हटलं, येस सर, ओके सर, थँक्यू. मग कल्पना काय मॅडम माझ्या आयुष्यामध्ये आहे, कल्पना काळे मॅडम होत्या ना, कल्पना काळे मॅडम माझ्या आयुष्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यावेळेस मला खूप छोटासा जॉब होता. मी एका डिप्लोमा कॉलेजला शिकवायचं होतो. मी तिथे पोस्ट होती माझी प्रिन्सिपल आणि मला पगार होते 4000 रुपये. आणि मी साईडला शेळ्यांचा सुद्धा व्यवसाय करत होतो. आणि मग हनीमूनला जाण्याची वेळ आली लग्नानंतर 6-7 दिवसांनी. आणि आम्ही महाबळेश्वरला हनीमूनला गेलो. त्यावेळेस मी 3 शेळ्या विकून हनीमूनला गेलो होतो. फोटोग्राफ पण पाहिले. ही गोष्ट मी लग्नाच्या 20 वर्षानंतर हिला सांगितली. मी आणि माझे गुरु एकदा बसलो होतो म्हणजे अलिबागला आले की आले ना. अलिबागचा काय एक्सपिरियन्स झाला बोलू द्या. यस. अच्छा, तुम्हें कहा था एल्बम या. तुम्ही असं नाही करायला पाहिजे. म्हणजे तुमचं जे आहे, तुम्ही ऍक्च्युली तुम्ही पत्नीला कसं नेलं तुम्ही आणि म्हणलं ते तुम्ही सांगायला पाहिजे म्हणजे तुमच्या पत्नीला. मग मी 20 वर्षानंतर मी ही गोष्ट हिला सांगितली. त्यानंतर आम्ही 17 वर्ष, लग्नाला 17 वर्ष झाले आता, बरोबर आहे मॅडम? नाही, 17 वर्ष झाले लग्नाला. आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो नाही. आणि माझं असं बस सकाळी निघणे नोकरीसाठी 8 वाजता, 4 वाजता वापस. सकाळी निघणे 8 वाजता, 4 वाजता वापस. आणि मी सांगतो रिटायरमेंट पर्यंत मी गेलोही नसतो कुठे, मला असं वाटतं. परंतु माझ्या लाईफस्टाईलची अपॉर्च्युनिटी आणली आपल्या आयुष्यामध्ये.
की यामध्ये तुम्हाला तर बिझनेस मिळायला पैसे मिळतील आणि तुम्हाला फिरायला सुद्धा मिळेल. आणि मग सत्ता मॅडम म्हटलं की तुम्ही ट्रायंगल करा, तुम्हाला अलिबाग मिळेल. आपलं काय, येस सर, ओके सर, थँक्यू सर. मग मॅडमचाही ट्रायंगल केला आम्ही, अलिबाग केला. आणि परत धीरज सर म्हटले, सत्ता मॅडम म्हटले की तुम्ही दुबई करा. आपलं काय ते परत येस सर, ओके सर, थँक्यू. कारण मला बरोबर आहे, कारण मला काही बैलातलं कळतं, शेळीतलं कळतं. बरोबर आहे, या बिझनेस बद्दल मला काय माहिती. बरोबर, जसा सिनियर म्हणतील तसं मी करत आलो. मग माझं दुबई केलं. मग परत पागृत सर म्हटले एकटे जाऊ नका, पत्नीला सोबत घेऊन जा. परत येस सर, ओके सर, थँक्यू सर. आम्ही दोघं सुद्धा दुबईला आहे. आणि खरोखर मी सांगतो, त्यावेळेस मला आज मला 90,000 रुपये पेमेंट आहे, म्हणजे 90,000 रुपये माझ्या अकाउंटला येतात. तसं माझा 1,18,000 रुपये मला पेमेंट आहे. परंतु बघा, मी अजूनही विमानात बसलो नाही, अजूनही क्रूज मध्ये बसलो नाही. आणि बघा, आम्ही 17 वर्ष कुठे फिरायला गेलो नाही. बघा, म्हणजे किती माणूस बिझी असतं आयुष्यामध्ये. आणि या बिझनेसनी मला हे केलं, म्हणजे झिंजोड आणि खरोखर मी जेव्हा ललित डोंगरे सरांना ऐकतो, अहिरे सरांना ऐकतो ना, तर तो खरोखर माझ्या अंगावर काटे राहतात. तर माझं सगळ्यांना तुम्हाला हेच म्हणणं आहे की ज्याच्या अंगावरचा काटे निर्माण होतो त्याच्यासाठी हा बिझनेस आहे. ज्याच्या पोटामध्ये आग आहे म्हणजे ऍसिडिटी नहीं, त्याच्यासाठी लिव्हर आहे आपला. जिसके अंदर फायर इन द बेली, जिसके अंदर फायर है, उसके लिए ये बिझनेस है. एवढं बोलून मी माझे 2 चुकी सांगतो. सर, अलिबागला काय केलं त्यांनी सांगितलं. अलिबागला काय केलं त्यांनी, वो मैडम बताएंगे, वो मैडम बताएंगे. आता डोंगरे सर दिसले, आता मी काय बोलू शकणार. नमस्कार, माझं नाव कल्पना अजय भिंगे. सरांनी सांगितलं आम्ही अकोल्याहून आलो आणि सरांनी आमची 17 वर्षाची सगळी स्टोरी सांगितली. त्याच्यामुळे मी फक्त अलिबाग सांगेन. माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हणजे अलिबाग आहे. कारण की मी अलिबागला पहिल्यांदाच आली, क्रूज मध्ये मी पहिल्यांदा बसली. क्रूज मध्ये आमच्या सिनियर सरांनी आमचे खूप छान टायटॅनिक पोज मध्ये फोटो पण काढले. थँक्यू प्रवीण सर. त्याच्यानंतर पहिल्यांदाच मी अलिबागला आली इकडे. आणि जेव्हा बीचवर आम्ही हॉर्स रायडिंग पण मी पहिल्यांदाच केली, खूप मस्त वाटलं. आणि बनाना जे राईड होती त्यावर पहिले खूप भीती वाटली, पण जसं समुद्रात गेलो आतमध्ये खूप मजा आली. म्हणजे भीती तर होतीच, पण आज म्हणजे आल्यावर असं वाटत होतं की मी आज त्याच्यात इथला जो पण एन्जॉयमेंट आहे प्रत्येक क्षण मी म्हणजे डोळ्यात साठवला. आणि जेव्हा मी जाईल आणि सर्वांना सांगेल ना तर मला इतकी खुशी होईल, कारण की मी माझ्या आयुष्यातला हा पहिला टूर आहे जो मिस्टरांसोबत इतका एन्जॉय केला. कारण की बिझी शेड्यूलमुळे काहीच होत नाही. त्याच्यानंतर आज स्विमिंग टँकमध्ये पण मी रात्री पहिल्यांदाच उतरली. मला पहिल्या दिवशी आली तेव्हापासून वाटत होतं की सगळे जेंट्स लोक स्विमिंग करतात, आपल्याला कधी करायला मिळेल. मग आम्ही आमचा जो ग्रुप आहे, नूतन मॅडम, सरिता मॅडम, आम्ही काय म्हटलं की नाही आपण असं करू, उद्या सकाळी 4ला उठू, 5ला उठू आणि आपण स्विमिंगमध्ये उतरू. पण मग 1-2 लेडीज दिसल्या तर म्हटलं नाही जाऊ दे, आता काय सगळेजण एन्जॉय करायलाच तर आले. तर मग आम्ही पण उतरलो आणि आमच्या पाठोपाठ सगळ्या लेडीज वर्ग मग पाण्यामध्ये उतरलो. आणि जेव्हा बीचवर गेलो आम्ही तर ते पाण्यात जायला भीती वाटत होती, पण प्रवीण सरांनी इतकं जबरदस्ती घेऊन गेले. पण ते जेव्हा वेव्ज येत होती आम्ही एकदम उडी मारत होतो. खूप मस्त वाटलं सर. म्हणजे हे जे पण मी सांगते हे सगळं मी पहिल्यांदा केल्यामुळे मला काय बोलून काय नाही असं होऊन राहिलं. सर्वांना आपापले अनुभव सांगायचे. धन्यवाद सर, डोंगरे सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही MI लाईफ मध्ये आणलं आणि हे एन्जॉयमेंट करायचा क्षण मला दिला. धन्यवाद.